जोपर्यंत लोक जास्ती बाहेर निघतील तिथं तिन्ही बूथ मध्ये मी गेलो 3 ते 5% पर्यंत टक्केवारी आहे लोकांची. सकाळी योगेंद्र पवारांनी देखील मतदान केलं. यावेळेस त्यांनी असं सांगितलं की अजितदादांनी आईंना त्यांचं ऑपरेशन सुरू असताना त्यांच्यावरती एक शस्त्रक्रिया चालू आहे असं असताना त्यांना ही सगळं बाजूला ठेवून त्यांनी इथं मतदानाकरता आणलं असा आरोप त्यांच्याकडून झालेला आहे. आता मी तुम्हाला खरं ते सांगतो, काल पण मी एक बाईट दिली, मी त्याच्यात पण सगळ्यांना सांगितलं आमच्या आजी सगळ्यात वरिष्ठ आहेत आमच्या कुटुंबात, ते स्वतःनी त्यांनी तो निर्णय घेतला बारामतीत यायचा. मी आज दादांबरोबर त्यांच्या मतदानासाठी काटेवाडीत गेलेलो, तिकडनं मी घरी गेलो, तिथं आजींचे आशीर्वाद घेतले आणि आजींबरोबर आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता करताना आजींनी मला सांगितलं की जय तिथं आमची बहीण म्हणजे पुढच्या उमेदवारांचे धाकटे बहीण आमचे चुलत बहीण मिथिला पवार पण आलेत आणि त्यांचं एक नवीन बाळ आहे. तर आजींनी स्वतः निर्णय घेतला त्यांच्या घरी जायचा. तर तुम्ही समजून घ्या की नेमकं काय. आता आजींचे ते विचार आहेत म्हणून ते त्यांच्या घरी गेले आणि वरिष्ठ म्हणून त्यांनी आपल्याकडे यायला पाहिजे होतं. तर हे काय पूर्ण जे टीका येतात ते अत्यंत चुकीचं आहे आणि मला ते कुठे पटलं नाही.